नमस्ते. मी डॉक्टर मयुरी पाटील तुमचे वेदांग आयुर्वेदा चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला वसंत ऋतुचर्या याविषयी माहिती सांगणार आहे. त्याआधी वसंत ऋतुचर्या हे काय आहे त्या ऋतूंबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे. जसे दोन आपले आयन असतात, एक असतं उत्तरायण आणि एक असतं दक्षिणायन. उत्तरायण म्हणजे काय, ज्यामध्ये सूर्याचं तापमान उष्मा हा जास्त असतो, हळूहळू वाढत जातो. ते कधीपासून सुरुवात झाली आहे, ती मकर संक्रांतीपासून. म्हणजे उत्तरायणमध्ये 3 ऋतू येतात. एक असतो, पहिला आहे शिशिर, त्याच्यानंतर आहे वसंत आणि वसंतानंतर जो येणारा आहे तो आहे ग्रीष्म ऋतू. हे आहे उत्तरायणमधले ऋतू आहेत. उत्तरायणमध्ये सूर्याचं तापमान पण अधिक असतं आणि व्यक्तीचं बल हे कमी असतं. मग नंतर येतो दक्षिणायन. दक्षिणायन म्हणजे सूर्याचं तापमान हळूहळू कमी होत असतं. म्हणजे उत्तरायणपेक्षा सूर्याचं तापमान हे दक्षिणायनमध्ये कमी असतं. त्यामध्ये येतात वर्षा, शरद आणि हेमंत, हे 3 ऋतू येत असतात. तर आता आपण उत्तरायणमधला जो दुसरा ऋतू आहे वसंत ऋतू याबद्दल माहिती घेणार आहेत. वसंत ऋतू चैत्र, वैशाख तसेच मार्च ते मध्य मेपर्यंत असतो. आणि वसंत ऋतूच्या आधी जो ऋतू आहे शिशिर ऋतू. शिशिर ऋतूमध्ये काय होतं, त्यामध्ये कफाचा हा संच म्हणजे कफ साठायला मदत होतो. तर जेव्हा वसंत ऋतूमध्ये सूर्याची ही उष्मा वाढते, म्हणजे सूर्याचा जेव्हा तेज वाढतो तेव्हा कफाचं हे विलयन व्हायला लागतं. म्हणजे जसं जर आपण बर्फ जर बाहेर ठेवला फ्रीजच्या बाहेर, तर ते जसं वितळतं तसंच आपल्या शरीरामध्ये उष्मा वाढल्यामुळे आपल्या शरीरातली जो कफ आहे तो वितळायला लागतो. तर आता हे कफ विलयन झाल्यामुळं काय होणार, कफदोषाचा प्रकोप होणार. आणि कफदोषाचा प्रकोप झाल्यामुळे कोणते व्याधी होणार, जसे सर्दी, खोकला, जे आपल्याला आता या 2-3 महिन्यामध्ये खूप पाहायला मिळाले आहेत. आणि अस्थमाचे अटॅक वाढणे हे पण आपल्याला पाहायला मिळाले. किंवा त्वचारोगमध्ये जसे एक्झिमा असेल, फंगल इन्फेक्शन असेल किंवा अर्टिकॅरिया म्हणजे ज्याला आपण शीतपित्त म्हणतो, हे पण पाहायला मिळाले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कफ वाढतो, कफ वाढल्यामुळे आपला जो क्षुधा आहे किंवा अग्नी आहे, जाठराग्नी आहे, त्याच्यावर पण परिणाम करतो. त्याच्यामुळे आपल्याला भूक कमी लागणे किंवा अपचन होणे किंवा गॅसेस होणे इत्यादी प्रमाण हे वाढतात. तर याच गोष्टीमुळे आपण आहार कसा करावा, विहार कसे असायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं असतं. त्यालाच म्हणतात ऋतुचर्या. तर आपण आता बघूया की वसंत ऋतूमध्ये आपण आहार आणि विहार कसा असायला हवा. तर आहार सांगण्याच्या आधी मी तुम्हाला आयुर्वेदामध्ये रसची माहिती दिली आहे. म्हणजे रस म्हणजे टेस्ट. हे 6 प्रकारचे सांगितले आहेत. ते आहेत मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. तर मधुर म्हणजे काय, स्वीट टेस्ट. आम्ल म्हणजे सोर टेस्ट, म्हणजे आंबट वगैरे. लवण म्हणजे काय, असं साल्टी, जे मिठाचे वगैरे पदार्थ असतात ते. त्याच्यानंतर येतो कटू, तिक्त, कषाय. आता कटू, तिक्त, कषायमध्ये काय असतं, कटू म्हणजे तिखट. आणि त्याच्यानंतर येतं तिक्त म्हणजे जे काय कडवट वगैरे रस असतात ते येतात. आणि कषाय म्हणजे हे तुरट रस. हे जे आहेत हे रस 6 प्रकारचे रस असतात. तर रसाचा काय इम्पॉर्टन्स आहे, तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. तर रसाचं हे इम्पॉर्टन्स आहे की जर आपण मधुर, आम्ल, लवण, आता मी आधी सांगितलंच आहे की मधुर, आम्ल, लवण म्हणजे कोणते रस आहेत. तर जर मधुर, आम्ल, लवणाचं जर सेवन आपण अधिक करू तर कफाचा प्रकोप होतो. म्हणजे कफदोष हा वाढतो आणि वात दोष हा कमी होतो. त्याच्यानंतर येतं कटू, तिक्त, कषाय. कटू, तिक्त, कषाय या रसाने कफाचा शमन होतो. म्हणजे कफ दोष हा कमी होतो आणि वात दोषाची वृद्धी होते. त्याच्यानंतर येतं कटू, आम्ल, लवण. कटू, आम्ल, लवण या रसाने हे आपला पित्त दोषाचे वर्धन होतं. म्हणजे पित्त हा आपल्या शरीरातील जो पित्त आहे, कटू, आम्ल, लवण या रसाने वाढतो. आणि दुसरा आहे मधुर, तिक्त, कषाय. आणि या 3 रसाने पित्ताचे शमन होतं. म्हणजे आपल्या जे शरीरातील पित्ताचं जे वाढलेलं प्रमाण आहे ते कमी होतं. म्हणून हे आपल्या रसाचं खूप इम्पॉर्टन्स आहे. कारण की हे आपण आहार द्रव्यातूनच खात असतो. म्हणजे आता आंबटमधून आलं तर लोणची आलं, किंवा साल्टीमधून आलं तर चिप्स येतात, पापड येतात. हे जे इत्यादी पदार्थ आहेत ते आपण आहारातूनच घेत असतो. जर आपल्याला माहिती असेल की कोणत्या दोषाचे
वर्धन होतं आणि कोणत्या दोषाचे शमन होतं, तर आपल्याला जो त्रास आहे, वाताचा त्रास असू दे, पित्ताचा त्रास असू दे वा कफाचा त्रास असू दे, त्यानुसार जर आपण आहार घेतला तर आपल्याला निश्चितच फायदा मिळतो. ठीक आहे, तर आता आपण आता वसंत ऋतूमध्ये आहार कसा हवा तुम्हाला आता सांगितलंच आहे की वसंत ऋतूमध्ये कफदोषाचे प्रकोप होतो. तर कफदोषाचे प्रकोप कोणत्या रसाने होतो हे आत्ता सांगितलं की मधुर, आम्ल, लवण या 3 रसाने हा कफदोषाचे प्रकोप होतो आणि कटू, तिक्त, कषाय या 3 रसाने कफदोषाचे शमन होतं. तर तुम्हाला आता आहार कोणता कसा घ्यायचा आहे की ज्यामध्ये कटू, तिक्त, कषाय हे जे 3 रसाचं जास्त आधिक्य असतं आहारामध्ये, ते रस तुम्ही जास्त प्रमाणात किंवा ते भोजन तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता. आता मधुर, आम्ल, लवण म्हणजे गोड, आंबट आणि जे काही स्निग्ध पदार्थ असतात ते आपल्या आहारातून खायचं, म्हणजे आहारातून वर्ज्य करायचं या खायचं नाही आहे. जसं आता स्निग्ध पदार्थामध्ये किंवा बाकीचे जे गोष्टी आहेत रसामध्ये जे नवे तांदूळ असतात किंवा जे सुरण असतं, केळी असतात, ड्रायफ्रूट्स असतात किंवा भेंडी असते, उडद डाळ असते किंवा आपले जे काही बटाटे आहेत हे पण आपल्या शरीरामध्ये स्निग्धपणा उत्पन्न करतं आणि कफाचा प्रकोप होतो. आणि तसंच जे म्हशीचे दूध आहे त्याच्याऐवजी तुम्ही या ऋतूमध्ये गाईचे दूध घ्या किंवा पनीर आहे, मलाई, खवा, जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाणं किंवा जास्त प्रमाणात फ्रीजमधलं पाणी पिणं किंवा तळलेले पदार्थ खाणं आणि जे विहारामध्ये येतं दिवसा झोपणे. आता आपण उष्णता वाढली म्हणजे दिवसा खूप जण झोपतात, पण दिवसा झोपणे हे काही प्रमाणात तरी टाळले पाहिजे, नाहीतर हा कफाचा पण प्रकोप होतो आणि ॲसिडिटीचे पण प्रमाण वाढते. आणि काय सेवन करायचं आहे तर कटू, तिक्त, कषाय रसात्मक द्रव्य आपल्याला सेवन करायचं आहे. जसे जुने तांदूळ घेणं, त्याच्यामध्ये स्निग्धपणा हा कमी असतो किंवा आपण जर तांदूळ जर भाजून घेतलं तर त्याच्यातला अजून स्निग्धपणा कमी होतो. तसेच जे काही पचायला लघु आहार असतो तो घेणं किंवा वृक्ष आहार घेणं हे आपल्याला चांगलं पडतं. किंवा आपलं जवाचे किंवा गव्हाचे पीठ किंवा ज्वारी, बाजरी इत्यादी पिठाचा आपण जसं मल्टीग्रेन आटा करतो तसंच तुम्ही हे सगळे जे धान्य आहे ते भाजून त्याचं तुम्ही दलिया बनवू शकता किंवा त्याची भाकरी बनवून पण खाऊ शकता. हे या ऋतूमध्ये उत्तम राहील. किंवा जर आपण डाळ जर म्हणली, जर कुलथ डाळ आहे, मूग डाळ आहे, मसूर डाळ आहे, हे पण डाळी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर खायचं दुसरं फळं जे आहे, जे सीझनल फ्रूट्स आहेत ते पण तुम्ही खाऊ शकता. द्राक्ष आहेत, डाळिंब आलेले आहे, टरबूज आहे, हे त्यात खूप चांगलं आहे. किंवा आपलं जे पेठा असतो, पेठा पण खाऊ शकता, ताक पण घेऊ शकता. ठीक आहे, तर आता आपण या ऋतूमध्ये मसाले कोणते घ्यायचे आहेत. मसाल्यांनी काय होतं, तुमचं डायजेशन पॉवर व्यवस्थित होतं. तुम्ही ताकामध्ये अथवा इतर जसं एक सगळ्यांचं समप्रमाणात जर मिश्रण करून ठेवलात आणि जेवणाच्या आधी घेतलं तर तुमची भूक उत्तम वाढेल आणि जे काही तुम्हाला अग्निमांद्य झालेलं आहे ते पण तुम्हाला चांगल्या रीतीने वाढेल. त्याच्यामध्ये काय घेणार तुम्ही, ओवा, हिंग, जिरा आहे, जिऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत, ते दोन्ही तुम्ही घेऊ शकता किंवा सेंदव मिक्स करा, त्यामध्ये धणे, इलायची हे सगळं समप्रमाणात मिक्स करून जेवणाच्या आधी एक 10-15 मिनटं आधी पण एक अर्धा चम्मच कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही या ऋतूमध्ये कोणते पेय पिऊ शकता. अद्रक किंवा सुंठ टाकून असलेलं तुळस टाकून असलेलं पेय पिऊ शकता किंवा चंदनाचं जे काही पाणी असतं ते घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमची डायजेशन पॉवर व्यवस्थित राहील. आता यामध्ये मागे मी तुम्हाला सांगितलं की काय करायचं नाही आहे, म्हणजे दिवसा झोपायचं नाही. तर यामध्ये आपण काय करायचं, तुम्ही चांगला योगा करू शकता, एक्सरसाइज करू शकता, पण अति प्रमाणात नाही. आपल्या बलाप्रमाणे तुम्ही योगा किंवा जे काही एक्सरसाइज आहे ते करा. आणि जे काही उत्तरायण आहे त्यामध्ये जर तुम्ही जिम जर टाळलात तर खूप चांगले. त्यामध्ये एक साधा योगा जर केला तर खूप उत्तम असतो. आणि दुसरं काय करू शकता, एक अभ्यंग करायचं. जे काही शीत तेल असतात की शीत आणि उष्ण तेलाचं जे मिश्रण असतं त्या दोन्ही तेलाचे मिश्रण तुम्ही अभ्यंग करू शकता, जेणेकरून तुमचे जे पोर्स आहेत ते पोर्स ओपन होतात, तुमची कांती वाढते. आणि बाकीचं जे काय धूमपान म्हणजे औषधीयुक्त द्रव्याने एक वर्ती तयार केली जाते, ते तुम्हाला नाकाद्वारे श्वास घेतला जातो आणि तोंडाद्वारे सोडला जातो की हे झालं धूमपान. ह्याच्यामुळे कफाचे जे काही चिकटपणा आहे किंवा कफ वाढलेला असतो किंवा ज्यांना सर्दीचा त्रास आहे तो कमी होतो. नंतर आहे अंजन. जर डोळ्यामध्ये जर खूप ड्रायनेस आला असेल किंवा चिकटपणा जास्त आला असेल तर आपण अंजन पण करू शकतो. ते एक. नंतर आहे जे
स्नान जे करता तुम्ही त्यामध्ये जर थोडंसं चंदन पावडर किंवा तुळशीचे पानं, नीमचे पानं जर टाकलात तर खूप उत्तम तुम्हाला एक शरीराला चांगलं तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला माहिती मिळत राहील.